Once more! Once more! Once more! अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना, तेच मी तर समोर सांगणार आहे. ओके, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करा, तरच तुम्हाला समजेल. ओके, तर व्हिडिओ बनवण्याच्या आधी जाणून घ्या आजच्या व्हिडिओ जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार ना त्याविषयी. भावनो, तुम्ही जे स्क्रीनवरती दोन ॲप्लिकेशन बघताय ना, एकाच नाव कॅपकट आणि दुसऱ्याचं VPN. तर भावनो, ह्या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने तो व्हिडिओ आपण इथं क्रिएट करणार आहोत. ओके, आपला पहिला विषय भावनो कॅपकट प्रो. जर का तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही जे खाली जे लिंक इन डिस्क्रिप्शन बॉक्स बघू शकता, इथून तुम्ही ते आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आणि राहिला विषय VPNचा, तर VPN तुम्ही प्ले स्टोरवरतून कोणतेही एक डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. टेलिग्रामवरती गेल्यानंतर भावनो, तुम्ही एक बीटचा व्हिडिओ असणार आहे, एक बीटचा व्हिडिओ जो तो इथं डाउनलोड करायचा आहे. बीटचा व्हिडिओ डाउनलोड करून झाल्यानंतर शक्य झालं तर टेलिग्रामला देखील जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, तर मी सिम्पली भावनो इथं आता माझं जे VPN आहे त्याला इथं कनेक्ट करून घेतो. तुम्ही देखील तुमचं VPN इथं विशाळ पद्धतीने कनेक्ट करून टाकायचे. ओके, तर भावनो आपलं VPN इथं कनेक्ट झालं आहे. सिम्पली आता कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे त्याला इथं तुम्ही ओपन करायचे. तुमचं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर काही सर्वात आधी अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. ओके, सिम्पली अशा प्रकारे एखादी ॲड वगैरे आली तर त्याला इथून कट करायचं आहे. ओके, कट केल्यानंतर जाईन भावनो अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल तुम्हाला वरती न्यू प्रोजेक्टचं जे ऑप्शन दिसतंय ना, सर्वात आधी या न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही एकदा क्लिक करायचं आहे. ओके, तर काय अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही समोर इंटरफेस दिसून येईल. सिम्पली भावनो, अशा प्रकारे मोबाईल गॅलरी ओपन फोटोमध्ये जायचे आणि तुम्ही जो पण कोणता फोटो यूज करणार आहेत ना तुमच्या व्हिडिओमध्ये, तर तो फोटो तुम्ही सर्वात आधी इथून तुमचं सिलेक्ट करायचं आहे. ओके, सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ॲडचं ऑप्शन जसं असेल ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर तुमचा फोटो जो काय अशा प्रकारे इथं ॲड होईल. ॲड झाल्यानंतर सिम्पल काय करायचं आहे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला ॲक्सेप्ट रेशोचं ऑप्शन बघायला भेटेल. त्यामुळे इथून ब्रशच्या मदतीने देखील मी सांगणार आहे. ओके, बघू शकता इथं याच्यावरती क्लिक केल्यानंतर 9.16चा हा जो रेशो याला इथून सिलेक्ट करायचं आहे. याला अशा प्रकारे इथं दोन बटन फिल कम्पोजिशन एरिया करायचं. एवढं करून झाल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल आणि व्हिडिओमध्ये जाऊन हा एक बीटमार्क व्हिडिओ आपल्या टेलिग्रामवरती आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करायचं आहे. याला सिम्पली खाली ॲडचं ऑप्शन आहे, ॲडवरती क्लिक करायचे आणि हा जो बीटमार्क व्हिडिओ भावनो आपला, हा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड करायचा आहे. ओके, व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता काय करायचं आहे, सिम्पली बॅक येऊन फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत घेऊन यायचं आहे. आल्यानंतर काय करायचं आहे, आता व्हिडिओवरती क्लिक करून खाली आला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटेल. हॅशटॅग ऑडिओ इथून करून घ्यायचं आहे. आता काय झालं, आपलं ऑडिओ म्हणजे गाणं ते इथं व्हिडिओपासून वेगळं झाले. आता सिम्पल तुम्हाला बीट्स लावायचे, तर जिथं जिथं बीट चेंज होत ना काय अशा प्रकारे बीट वन पडलं आहे. सिम्पल फोटोवरती क्लिक करून कोपऱ्यात तुम्हाला एक नंबरला स्प्लिट्स ऑप्शन बघायला भेटेल. इथं बघू शकता बीट 2 आले. सिम्पल फोटोवर क्लिक करून तुम्ही बघू शकता खाली स्प्लिट्स ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे तुमचं इथं ऑलरेडी फोटोला कट लागून जाईल. सेम प्रोसेस करायचे. समोर एक तिसरी बीट आहे. एवढं करून झाल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचे, ओव्हरलेवरती क्लिक करून हा जो आपला ओव्हरलेचा बीटमार्क व्हिडिओ आहे याला इथून डिलीट करायचे. एवढं केल्यानंतर भावनो विशाळ पद्धतीने तुमच्या इथं बीट्स लागले. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती जायचे आणि एक टेक्स्ट पेन जी असणार की अशा प्रकारची ही टेक्स्ट पेन जी तुम्ही ॲड करून एक नंबरच्या बीटपर्यंतची साईज अशा प्रकारे ठेवायची आणि तुमच्या फोटोच्या हिशोबाने त्याला इथं ॲडजस्ट तुम्ही करायचे. ओके, एवढं करून आल्यानंतर इथं यायचे जिथपर्यंत या फोटोची लेंथ ठेवली टेक्स्ट पेनजीच्या. इथं आल्यानंतर काय करायचं, परत ओव्हरले ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपली जे सेकंड पेन जी असणार ही, ओके, तर हिच्यावरती क्लिक करून हिला ॲड करायचे आणि तुमच्या फोटोच्या हिशोबाने हिला देखील तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर हिची देखील लेन आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत भावनो तुम्ही वाढून घ्यायची. एवढं केल्यानंतर आता सिम्पली आहे ना भावनो, तुम्ही जिथं तिथंच थांबायचं आहे. मी सिम्पली बॅक येणार आहे, कारण की मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो आता तुम्हाला सांगणार मी कशा प्रकारे आपण ॲनिमेशन व इफेक्ट इथं अप्लाय करायचे. तर ओके, तर काय विषय आता, एक नंबरचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटेल. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर म्हणून तुम्हाला इनमध्ये हे जे एक ॲनिमेशन आहे ना याचं नाव तुम्ही बघू शकता,
भावांनो, ह्या ॲनिमेशनचं नाव आहे कार्डोलेटर. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता, तुम्हाला खूप खाली बघायला भेटेल इनमध्ये. ओके, एवढं केल्यानंतर बॅक यायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरचा हा जो तुम्हाला एक बॉक्स बघायला भेटेल व्हाईट कलरचा. ओके, सिम्पल याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ना, लाईट इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. लाईट इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर नाही का, प्लाझ्मा नावाचा हा जे ट्रान्झिशन आहे ना, याला इथून अप्लाय करून राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडव्हर्टाईज आली 1 मिनिट. ओके, तर ओके, काही विषय नाही. याच्यावरती क्लिक करून बॅक यायचं आहे. आता एवढं करून झाल्यानंतर त्या समोरचा जो फोटो बनवून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचा ऑप्शन भेटेल. ॲनिमेशनमधून इनमध्ये हे जे रॅक्टँगल आउट नावाचं जे इफेक्ट आहे, सॉरी ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन या फोटोला अप्लाय करून याची खालची लेंथ थोडी वाढवायची. जी निळी रेस दिसतील तुम्हाला, जिथपर्यंत ठेवली तिथपर्यंतच तुम्ही देखील ठेवायची. ओके, एवढं केल्यानंतर भावनं सिम्पली आता इथून तुम्ही बॅक यायचे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, परत त्या समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमधून तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन सिलेक्ट करून स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय नावाचा हा जो एक ॲनिमेशन आहे, हा ॲनिमेशन याला अप्लाय करून लास्ट फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जायचं आहे. डिस्ट्रॉय लेफ्ट नावाचा हा ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके, एवढं केल्यानंतर आता आपण इथं इफेक्ट्स अप्लाय करायचे. इफेक्ट्स अप्लाय कसे करायचे, 1 नंबरचे बीटपाशी यायचे. आल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. आता मी तुम्हाला इथं सांगतो रिफ्लेक्समध्ये येऊन कोणता आपण इथं इफेक्ट अप्लाय केलं तर बघू शकता. शेक नावाचं इफेक्ट आहे. इथं ॲडजस्टमेंट 2 वर 9 व खाली 12 अशा प्रकारे 2 रेस ॲडजस्ट करून याची लेंथ व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, आता काय विषय, परत इफेक्टच्या स्टार्टिंगला यायचे. इफेक्टमधून परत तुम्ही व्हिडिओ इफेक्टमधून मी आता रिफ्लेक्समध्ये आलो आहे. व्हाईट फ्लॅश 2 नावाचं हे जे इफेक्ट आहे, हे इफेक्ट अप्लाय करून इफेक्टची लेंथ व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे ठेवून द्यायची. तर फायनली भावनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तुमचा जसाचे तसा इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर भावनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच ट्रेंडिंग व इंटरेस्टिंग व्हिडिओचे व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. तर भेटू भावनो पुन्हा एक नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केयर. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना जिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.